नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी श्रीयुत कणसे सर, रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर, विषय इतिहास, इयत्ता 12वीच्या इतिहास विषयातील दुसऱ्या प्रकरणाला आपण आज सुरुवात करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे युरोपीय वसाहतवाद. त्यामध्ये पहिला मुद्दा असा की त्याचा प्रस्तावना काय आहे किंवा युरोपीय वसाहतवाद कसा सुरुवात झाली ते पाहणं गरजेचं आहे. युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर युरोपातील राष्ट्रांच्या मध्ये टोकाचा राष्ट्रवाद, औद्योगिकीकरण, वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना, आक्रमक प्रवृत्ती यामुळं साम्राज्यवाद अधिक वाढीस लागला आणि त्यातून युरोपमधील इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यासारख्या राष्ट्राने कित्येक मैलाचा प्रदेश आपल्या ताब्यात आणला, आपल्या साम्राज्याला जोडला आणि त्या ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण केल्या. या वसाहती निर्माण करण्याची स्पर्धा निर्माण झाली आणि यातून हा वसाहतवाद उदयास आला, वसाहतवाद वाढीस लागला. हा जो युरोपीय राष्ट्रांच्या मध्ये असलेला जो काही वसाहतवाद आहे त्या प्रकरणाची माहिती आपण युरोपीय वसाहतवाद या प्रकरणामध्ये करणार आहोत. सर्वप्रथम वसाहतवाद म्हणजे काय, वसाहतवादाचा अर्थ काय, त्याचं स्वरूप कसं, त्याची लक्षणं कोणती आहेत ही पाहणं गरजेचं आहे. सर्वप्रथम वसाहतवाद म्हणजे काय आणि त्यानंतर त्याचं स्वरूप, या दोन्हीवरती एक प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. वसाहतवादाचा अर्थ सांगून वसाहतवादाचं स्वरूप स्पष्ट करा असा प्रश्न विचार. सर्वप्रथम वसाहतवाद म्हणजे काय, एखाद्या प्रगत देशानं आपल्या लष्करी आणि नाविक सामर्थ्याच्या जोरावर नवीन भूप्रदेश ताब्यात घेणं, नवीन भूप्रदेश मिळवणं आणि त्या ठिकाणी आपलं साम्राज्य निर्माण केलं, त्या ठिकाणी आपलं राज्य स्थापन करणं, ही जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेला वसाहतवाद असं म्हणायचं. म्हणजे थोडक्यात प्रगत देशानं, जे प्रगत देश आहेत त्या प्रगत देशानं नवीन भूप्रदेश म्हणजे कुठला की जे अप्रगत देश आहेत, जे अविकसित देश आहेत, त्या अविकसित देशांचा जो काही भूभाग आहे ते देश ताब्यात घेणं आणि त्या ठिकाणी आपला प्रभाव वाढवणं, त्या ठिकाणी आपलं राज्य स्थापन करणं, ही जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला वसाहतवाद असं म्हणायचं. आता हा वसाहतवाद एक साम्राज्यवादाचाच प्रकार आहे. इंग्लंड, फ्रान्स असेल, बेल्जियम असेल, पोर्तुगाल असेल, स्पेन असेल, या युरोपातील प्रगत देशाने जे काही मागास देश आहेत, अविकसित देश आहेत, त्यामध्ये आशिया खंडातील काही देश आहेत, अमेरिका खंडातील काही देश आहेत, आफ्रिका खंडातील काही देश आहेत, त्या देशांवर कब्जा करून त्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या. म्हणजे अमेरिका, आशिया, आफ्रिका या खंडामधला जो काही भूभाग आहे, या खंडातले जे काही देश आहेत, या देशांमध्ये इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल या देशांनी कब्जा करून तिथं आपल्या वसाहती निर्माण केल्या आणि त्यापैकीच किंवा त्यामधीलच भारत ही इंग्रजांची वसाहत होती किंवा इंग्लंडची वसाहत होती. आता या वसाहतीमधला कच्चा माल काय करायचा, गोळा करायचा आणि तो आपल्या देशामध्ये न्यायचा, त्यावरती यंत्रावरती उत्पादन करून पक्का माल तयार करायचा आणि तोच तयार झालेला पक्का माल या वसाहतींमध्ये पुन्हा आणून विक्री करायचा. हे प्रामुख्यानं वसाहतवादाचं लक्षण होतं. म्हणजे वसाहतीतला कच्चा माल आपल्या देशात न्यायचा, त्यावरती प्रक्रिया करायची, तोच पक्का माल पुन्हा या वसाहतीमध्ये किंवा या वसाहतीमधल्या बाजारपेठेमध्ये आणून विकायचा. हे प्रामुख्यानं वसाहतवादाचं मुख्य लक्षण होतं. आता या वसाहतवादामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे या वसाहतवादामध्ये राजकीय आणि आर्थिक गुलामगिरी निर्माण केली जात होती. म्हणजे आपलं राजकीय वर्चस्व त्या ठिकाणी निर्माण करायचं, आपलं आर्थिक वर्चस्व त्या ठिकाणी निर्माण करायचं, याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं वंशश्रेष्ठत्ववादी विचारसरणी
की या वसाहतीतील लोक मागासलेले, आपण पुढारलेले, आपला वंश श्रेष्ठ, ही भावना या वसाहतीमध्ये प्रामुख्यानं होती. त्याचप्रमाणे या वसाहतीतील लोकांना या जे काही वसाहतवादी देश होते त्या देशांनी दिलेली वागणूक, त्यामुळे या वसाहतीतील लोकांच्यामध्ये, तिथले जे काही स्थानिक लोक होते यांच्यामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण झाली की आपण कमी आहोत त्यांच्या मनानं, ही भावना निर्माण झाली आणि त्यांचा आत्मविश्वास नष्ट झाला. अशा पद्धतीनं या वसाहतवादाचा अर्थ आपल्याला सांगता येईल. दुसरा मुद्दा आहे वसाहतवादाचं स्वरूप. वसाहतवादाचं स्वरूप कसं होतं तर युरोपामध्ये जी काय औद्योगिक क्रांती झाली, त्या औद्योगिक क्रांतीनंतर युरोपमध्ये व्यापारी क्रांती झाली आणि या व्यापाऱ्यांनी जगभर आपलं पाय रोवायला सुरुवात केली. हे व्यापारी व्यापाराच्या निमित्तानं त्या त्या देशातील राज्यकर्त्याने जगभरामध्ये हे व्यापारी पाठवले, तिथं व्यापारी कंपन्या पाठवल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी पाय रोवायला सुरुवात केली. पुढे त्यांचा हळूहळू व्यापार वाढत गेला. व्यापार वाढल्यामुळं युरोपीय राष्ट्रांमध्ये वसाहती निर्माण करण्याच्या स्पर्धा निर्माण झाल्या की ही माझी वसाहती, त्याची वसाहत, ही जी स्पर्धा निर्माण झाली आणि जिथं जिथं या युरोपीय राष्ट्राने व्यापारासाठी त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी वसाहती स्थापन केल्या आणि तिथं राज्य स्थापन केलं. स्वतःचं आर्थिक, राजकीय आणि सामाजिक वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली. हे जे काही युरोपीय लोक आहेत, हे जे काही युरोपीय राष्ट्र आहेत, ते प्रामुख्यानं अमेरिका, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये गेले. त्या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या आणि वसाहती स्थापन केल्यानंतर पहिल्यांदा काय केलं, तिथल्या स्थानिक लोकांनी ज्यांनी ज्यांनी विरोध केला वसाहती स्थापन करायला, त्या लोकांना त्यांनी हुसकावून लावलं, तिथनं हाकलून दिलं आणि वसाहतीत लोकांचं मानसिक खच्चीकरण केलं. त्यांच्यावरती दडपण आणून, त्यांच्यावर दबाव आणून त्यांचं खच्चीकरण केलं. आता 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये इंग्लंडनं आरमारी आणि लष्करी सामर्थ्याच्या जोरावर अमेरिका असेल, आफ्रिका असेल, आशिया असेल या खंडातील देशांवरती आपलं वर्चस्व निर्माण केलं. असं म्हटलं जात होतं की इंग्लंडच्या सामर्थ्यावरचा सूर्य कधी मावळत नव्हता. म्हणजे एवढ्या विस्तीर्ण भागावरती, म्हणजे अमेरिका असेल, आशिया असेल, आफ्रिका असेल, प्रत्येक खंडामध्ये त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं. म्हणून असं म्हटलं जात होतं की इंग्लंडच्या सामर्थ्यावरचा किंवा इंग्लंडच्या साम्राज्यावरील सूर्य कधी मावळत नव्हता असं म्हटलं जावलं. इंग्लंडप्रमाणेच युरोपातील फ्रान्स असेल, बेल्जियम असेल, इटली असेल, स्पेन असेल, जर्मनी असेल, हे देशसुद्धा या वसाहतवादाच्या स्पर्धेमध्ये उतरले आणि त्यांनीसुद्धा अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. हे झालं वसाहतवादाचं स्वरूप. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वसाहतवादाच्या उदयाची कारणं. बाबा वसाहतवाद का फोफावला, लोक युरोपीय राष्ट्रांना वसाहतवादी त्या ठिकाणी का निर्माण कराव्याशा वाटल्या, त्याची काही कारणं आहेत आणि या वसाहतवादाचे परिणाम. एक छोटेसे 2 मुद्दे आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला दीर्घोत्तरी प्रश्न लिहा, यासाठी प्रश्न तुम्हाला 5 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. वसाहतवादाच्या उदयाची कारणे सांगा किंवा संकल्पना चित्र स्पष्ट करा म्हणून 1 मार्कासाठी एक प्रश्न विचारला जाईल, तोही तुम्हाला याच्यावरती विचारला जाईल आणि त्याच्यानंतर वसाहतवादाचे परिणाम हा एक मुद्दा तुम्हाला विचारला जाईल. तर सर्वप्रथम वसाहतवादाच्या उदयाची कारणे. आता वसाहतवाद उदयास येण्या पाठीमागं कोणती कारणं आहेत तर वसाहतवाद उदयाच्या कारणामध्ये पहिलं कारण आहे औद्योगिक क्रांती. आता औद्योगिक क्रांतीमुळं वसाहतवादाला चालना, औद्योगिक क्रांतीमुळं वसाहतवादाला चालना मिळाली. असा तुम्हाला कारणे लिहायसाठी किंवा सकारण विधान स्पष्ट करा असा 3 गुणांचा प्रश्न विचारला. आता औद्योगिक क्रांती सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली, युरोपीय देशामध्ये तिचा प्रसार झाला आणि औद्योगिक क्रांतीमुळं काय झालं, उत्पादनामध्ये
दुपटीनं तिपटीनं वाढ झाली. पूर्वी हस्तउद्योगावरती केलं जाणारं उत्पादन यंत्रावरती केलं जाऊ लागलं आणि वस्तूंच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. आधुनिक यंत्रामुळे वस्तूंचं उत्पादन दुपटी तिपटीनं वाढलं गेलं. आता जे उत्पादन वाढलं ते उत्पादन देशांतर्गत बाजारपेठेमध्ये खपणं शक्य नव्हतं, कारण उत्पादन दुपटी तिपटीनं वाढलं. हे जे उत्पादन आहे ते देशातल्या देशामध्ये खपणं शक्य नव्हतं. आणि तेव्हा हे जे काय अतिरिक्त उत्पन्न आहे, जे अतिरिक्त उत्पादन वस्तूंचं झालेलं आहे ते खपवण्यासाठी युरोपीय देशांना कशाची गरज होती? नव्या बाजारपेठाची गरज होती, वसाहतींची गरज होती. आणि यातून हक्काची बाजारपेठ आपल्याकडे असावी, हुकमी बाजारपेठ आपल्याकडे असावी म्हणून या युरोपीय राष्ट्रांनी वसाहती स्थापन केल्या. यातून वसाहतीचा उदय झाला आणि त्यामुळंच औद्योगिक क्रांतीमुळं वसाहतवादाला चालना मिळाली. ठीक आहे, जे औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला का चालना? थोडक्यात जर सांगायचं म्हणजे तीनच मुद्दे आहेत. औद्योगिक क्रांतीमुळे हस्त उद्योगांवरती तयार होणाऱ्या उत्पादनापेक्षा यंत्र उद्योगावरती उत्पादन होऊ लागलं. वस्तूंच्या उत्पादनामध्ये विक्रमी वाढ झाली. हे अतिरिक्त झालेले उत्पादन आहे ते खपवण्यासाठी युरोपीय देशांना नव्या व्यापारी बाजारपेठेची आवश्यकता होती आणि यातून या वसाहती स्थापन झाल्या. दुसरा मुद्दा हा कच्च्या मालाची गरज. तर या वसाहतीतून युरोपीय जे काही देश आहेत ते काय करत होते? कच्चा माल आपल्या देशामध्ये आयात करत होते. आता कच्चा माल आयात करत असताना व्यापारी स्पर्धेमध्ये अन्य स्पर्धक राष्ट्रांच्या पेक्षा आपल्या मालाचा उत्पादन खर्च कमी ठेवणं आवश्यक असतं. ज्यावेळेला व्यापारी स्पर्धा असते त्यावेळेला तो माल तयार करत असताना आपल्या मालाचा उत्पादन खर्च कमी असावा लागतो आणि जर उत्पादन खर्च कमी असेल तर ती वस्तू कमी किमतीमध्ये विकता येते. आणि हे जर करायचं असेल म्हणजे उत्पादन खर्च कमी ठेवायचा असेल आणि तयार झालेली वस्तू जर कमी किमतीमध्ये विकायची असेल तर कच्चा माल स्वस्तात मिळवणं गरजेचं असतं. कच्चा माल कमी किमतीत मिळवणं गरजेचं असतं आणि त्यासाठी युरोपीय देशांना हा कच्चा माल मिळवण्यासाठी वसाहतींची गरज होती. यातून या वसाहती मिळवण्यासाठी या वसाहतवादाचा उदय झाला. हा एक भाग. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर किंवा युरोपीय देशामध्ये औद्योगिक क्रांतीनंतर युरोपीय व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळाला आणि युरोपमध्ये भांडवलदार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये उदयास आला आणि या नफ्यामुळं हा जो भांडवलदार वर्ग आहे तो अधिक श्रीमंत झाला, अधिक धनवान बनला. हे जे काय अतिरिक्त भांडवल जे आहे ते अतिरिक्त भांडवल गुंतवण्यासाठी त्यांना सुरक्षित बाजारपेठा हव्या होत्या, सुरक्षित जागा हवी होती आणि त्या दृष्टीनं आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अविकसित वसाहतींमध्ये बाजारपेठा अधिक सुरक्षित होत्या आणि म्हणून या वसाहती स्थापन करायला युरोपीय देशांनी सुरुवात केली. या अतिरिक्त भांडवलानंच वसाहतवादाच्या उदयाला आणि विकासाला प्रामुख्यानं चालना मिळाली. हे तिसरं कारण. चौथं कारण आहे खनिज साठे. आशिया किंवा आफ्रिका खंड असेल किंवा अमेरिका खंड असेल, या खंडामध्ये जे काही देश आहेत त्या देशांमध्ये विपुल नैसर्गिक खनिज साठे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे आशिया आफ्रिका खंडामध्ये असणाऱ्या देशांमध्ये सोने असेल, हिरे असेल, चांदी असेल, कोळसा असेल, लोहखनिज असेल, यासारखे मोठ्या प्रमाणावरती लोहखनिजाचे किंवा इतर खनिजांचे साठे मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होते आणि त्यामुळं युरोपीय व्यापाऱ्यांना या
आशिया आफ्रिका खंडातील देशांचं मोठ्या प्रमाणावरती आकर्षण होते. त्यामुळं हे युरोपीय देश त्या ठिकाणी गेले आणि तिथं वसाहती स्थापन केल्या. हा एक चौथा मुद्दा, चौथं कारण आहे. पाचवं कारण आहे भौगोलिक महत्त्व. आशिया आफ्रिका खंडातील काही प्रदेश भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे होते. म्हणजे त्याचं भौगोलिक स्थान हे जगाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं होतं. हे युरोपीय लक्षांच्या देशाच्या दृष्टीनं त्यांना महत्त्व त्यांचं पटलं आणि त्या देशांमध्ये आपल्या वसाहती निर्माण व्हायला पाहिजेत, ते प्रदेश आपल्या ताब्यात असायला पाहिजेत असं युरोपीय राष्ट्रांना वाटू लागलं. त्यामध्ये या प्रदेशांपैकी माल्टा असेल, जिब्राल्टर असेल, सिंगापूर असेल, अंदमान असेल, निकोबार असेल, एडन असेल, यासारखे प्रदेश हे इंग्रजांनी किंवा इंग्लंडनं आपल्या ताब्यात घेतले, तिथं आपल्या वसाहती निर्माण केल्या. त्यानंतर सहावा मुद्दा आहे मजुरांची उपलब्धता. या वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मजूर वर्गाची उपलब्धता होती आणि ते मजूर कमी श्रमामध्ये, कमी मोबदल्यामध्ये मिळत होते आणि म्हणून युरोपीय व्यापाऱ्यांनी या कमी मोबदल्यात, कमी खर्चामध्ये मजूर मिळवण्यासाठी या वसाहतींचा उपयोग केला. या वसाहतीतून हे कमी किमतीमध्ये किंवा कमी पैशामध्ये मजुरांची उपलब्धता केली आणि ज्यांना आपल्या देशामध्ये आणलं आणि त्यांच्याकडून कामं करून घेतली. यातूनच पुढं गुलामांचा व्यापार वाढीस लागलेला आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं वसाहतवादाच्या उदयासाठी हे 5 घटक कारणीभूत, 5 ते 6 घटक कारणीभूत ठरतात. त्यामध्ये औद्योगिक क्रांती असेल, कच्च्या मालाची गरज असेल, अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक असेल किंवा आशिया आफ्रिका खंडातील देशांमधील असलेले खनिज साठे असेल, त्याशिवाय त्या देशांचं भौगोलिक महत्त्व असेल आणि वसाहतींमधील मजुरांची उपलब्धता. या कारणांमुळं युरोपमध्ये वसाहतवादाचा उदय झाला. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे या वसाहतवादाचे काही परिणाम घडून आले. 2 परिणाम आहेत. एक विघातक परिणाम आणि दुसरे विधायक परिणाम. आता वसाहतवादाचे प्रामुख्यानं आशिया आफ्रिका खंडातील किंवा अमेरिका खंडातील देशांवर काही विधायक आणि विघातक परिणाम झाले. पहिला परिणाम बघूया आपण, तो म्हणजे विघातक परिणाम. त्यामध्ये पहिला परिणाम असा आहे, आशिया आफ्रिका खंडातील लोकांचं मोठ्या प्रमाणावरती या युरोपीय देशाने आर्थिक शोषण केलं. जे आशिया आफ्रिका खंडामध्ये ज्या ज्या ठिकाणी या युरोपीय देशाने आपल्या वसाहती निर्माण केल्या त्या ठिकाणच्या देशांचं किंवा त्या लोकांचं युरोपीय देशाने मोठ्या प्रमाणावरती आर्थिक शोषण केलं. हा पहिला परिणाम. त्याच्यातून दुसरा परिणाम असा की ज्या देशांचं किंवा ज्या लोकांचं आर्थिक शोषण केलं ते लोक दरिद्री झाले. हा दुसरा परिणाम. म्हणजे ज्या लोकांचं आर्थिक शोषण केलं हा पहिला परिणाम, म्हणजे आर्थिक शोषण हा पहिला परिणाम. आणि दुसरा परिणाम, ज्या लोकांचं आर्थिक शोषण केले ते लोक दरिद्री बनले, ते लोक गरीब बनले, त्यांची आर्थिक स्थिती खालावली. हा दुसरा परिणाम. आणि तिसरा परिणाम, वसाहतीतील लोकांनी त्यांचं स्वातंत्र्य गमावलं. कुठलाही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्यांना राहिलं नाही. किंबहुना वसाहतीमधील जे राज्यकर्ते आहेत त्यांच्या विरुद्ध आवाज करण्याचं सुद्धा त्यांना स्वातंत्र्य राहिलं नाही. म्हणजे वसाहतीतील लोकांनी आपलं स्वातंत्र्य गमावलं. हे 3 विघातक परिणाम. पहिला आर्थिक शोषण, वसाहतीतील लोकांचं आर्थिक शोषण झालं, हा पहिला परिणाम. दुसरं, आर्थिक शोषणामुळे वसाहतीतील लोक दरिद्री बनले, हा दुसरा परिणाम. आणि तिसरा परिणाम, वसाहतीतील जे काही लोक आहेत त्या लोकांनी आपलं स्वातंत्र्य गमावलं. असे 3 परिणाम जे आहेत ते 3 परिणाम हे कसले परिणाम आहेत? विघातक परिणाम. याला विघातक परिणाम असं म्हणायचं. आणि दुसरा परिणाम आहे तो म्हणजे विधायक परिणाम. विधायक याचा अर्थ
हितकारक समाजाच्या किंवा देशाच्या हितासाठीचे काही विधायक परिणाम घडून आले। ते परिणाम असे वसाहतीमध्ये आता ज्या देशांमध्ये किंवा ज्या भागामध्ये या युरोपीय देशाने आपल्या वसाहती निर्माण केल्या त्या भागामध्ये किंवा त्या वसाहतीमध्ये युरोपीय राष्ट्रांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जागृती करायला सुरुवात केली। म्हणजे त्या देशामध्ये युरोपियन राष्ट्रांच्या संपर्कामुळं लोकांच्यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय जागृती घडून आली। हा पहिला विधायक परिणाम। दुसरा परिणाम असा, वसाहतीतील लोकांना लोकशाही पद्धत, डेमोक्रेसी, प्रशासनाची पद्धत आहे, राज्यकारभार कसा कुठल्या तत्वानं चालवला पाहिजे यासाठी ही लोकशाही पद्धत, स्वातंत्र्य, फ्रीडम, समता, इक्वॅलिटी, बंधुता या तत्वांची किंवा या जीवनमूल्यांचा परिचय, या आधुनिक जीवनमूल्य आहेत, लोकशाही पद्धत, स्वातंत्र्य, समता, बंधुता या आधुनिक जीवनमूल्यांचा परिचय या वसाहतींमध्ये युरोपियन राष्ट्रांच्यामुळं झाला। त्यानंतर तिसरा विधायक परिणाम असा, कायद्याचं राज्य। वसाहतीमध्ये एखाद्यानं जरी गुन्हा केला वसाहतीतील लोकांनी तर त्या गुन्ह्याला असलेली शिक्षा, तोच गुन्हा जर दुसऱ्या व्यक्तीने केला तर त्याच्यासाठी ती शिक्षा होती। याला इक्वॅलिटी बिफोर लॉ किंवा कायद्यासमोर समान, म्हणजेच कायद्याचं राज्य ही संकल्पना या युरोपीय राष्ट्रांमुळे वसाहतीत रुजली। हा दुसरा मुद्दा। तिसरा, न्यायव्यवस्था, त्याचप्रमाणे सर्वांसाठी शिक्षण यासारखे विचार या वसाहतीमध्ये युरोपियनांच्यामुळं उदयास आले। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विचार आला की आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात। हा विचार पुढं या वसाहतीमध्ये लोकांनी पुढे आणला की आपले प्रश्न सोडवायला कोणी येत नाही तर आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात। हा विचार या वसाहतवादातून पुढे आला आणि शेवटचा विधायक परिणाम आहे तो म्हणजे वसाहतीमध्ये या सर्वातून आपण या वसाहतवादातून या युरोपीय देशांना आपल्या देशातून हाकलून लावलं पाहिजे, म्हणजेच आपलं स्वातंत्र्य परत मिळवलं पाहिजे। यातून वसाहतीमध्ये स्वातंत्र्याची चळवळ उदयास आली। हा चौथा परिणाम। अशा पद्धतीने आपल्याला वसाहतवादाचे विधायक आणि विघातक परिणाम सांगता येईल। या ठिकाणी आपण आज वसाहतवाद, त्याचा अर्थ, वसाहतवादाचं स्वरूप, वसाहतवादाच्या उदयाची कारणं आणि वसाहतवादाचे परिणाम हा छोटासा भाग इथं आपण संपवला। धन्यवाद।